सहकार निबंधकाच्या कार्यालयात जाऊन शेवंतीनं साहेबांना सरळ जाबच विचारला, साहेब, तुंगारपूर अर्बन बँकेच्या सभासदांना मतदानाला अपात्र ठरलेल्या सभासदांची जी यादी आहे ती यादी मला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी दिशाभूल करून तुम्हाला चुकीची माहिती दिली आहे आणि चुकीची माहिती आहे हे माहीत असूनसुद्धा संगनमताने तुम्ही ते मतदार अपात्र ठरवलेले आहेत. तुमच्या निर्णयाच्या विरोधात मी हायकोर्टात जाईल, मग तुम्हाला कळेल. शेवंतीताई नजर रोखून अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत होती. जाणून बुजून सभासदांना अंधारात ठेवून एकतर्फी निर्णय घेऊन सभासदांना मतदानापासून वंचित ठेवलेलं होतं. शेवंतीची नजर टाळत तो अधिकारी म्हणाला, हे बघा, तुम्हाला निर्णय चुकीचा वाटत असेल तर पुराव्यानिशी वरिष्ठांकडे दाद मागू शकता. वरिष्ठांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही अपील केलं तर वरिष्ठ अधिकारी लक्ष घालतील. प्लीज तुम्ही माझा वेळ घेऊ नका. असं म्हणत अधिकाऱ्यांना नकार घंटा वाजवली. कारण तो अधिकारी सत्ताधाऱ्यांचा मिंदा होता. कशाला कोण तक्रार करत आहे, आपण म्हणू ती पूर्व दिशा. मगरुरीत वाढलेल्या अधिकाऱ्याला काही देणं घेणं नसतं. फार तर फार काय होईल, कोर्ट ताशेरे मारेल, आपलं काही नुकसान तर करणार नाही. आणि मुख्य म्हणजे अपिलात जायला कोण नको म्हणतंय. सत्ताधारी आणि विरोधी तुमचं तुम्ही काय ते ठरवा. योग्य कोणाचं अयोग्य कोणाचं, आम्ही निवडणूक प्रोसिजर चालू केली आहे. आपली जबाबदारी झटकून अधिकारी म्हणाला, शेवंतीताईंनी तातडीने जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन वकिलामार्फत जिल्हा निबंधक साहेबापुढे आपलं म्हणणं मांडावं, पुरावे द्यावेत. बँक प्रतिनिधींनी चुकीची दिशाभूल करणारी माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे कनिष्ठ अधिकाऱ्यानं चुकीचा निर्णय दिला आहे. त्याला आक्षेप असल्यानं वरिष्ठांनी सादर केलेला निर्णय रद्दबादल करून आणि सभासदांचा न्याय्य हक्क लक्षात घेऊन सभासद मतदानापासून वंचित राहू नयेत म्हणून न्याय द्यावा. कनिष्ठ स्तरावर घेतलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी आणि पुनर्आदेश देऊन अपात्र ठरवलेली मतदार यादी पात्र करावी. वकील साहेबांचं सुस्पष्ट बोलणं ऐकलं. कनिष्ठ अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय एकतर्फी आणि चुकीचा असल्याचं निदर्शनास आणलेलं होतं. सादर केलेले सबळ पुरावे लक्षात घेऊन जिल्हा सहकार खात्यातल्या वरिष्ठानं कनिष्ठ स्तरावरचा निर्णय रद्द ठरवत सुधारित आदेश देऊन टाकला. मतदानापासून वंचित ठेवलेल्या सभासदांना न्याय्य हक्क दिला. शेवंतीचा अर्धा लढा यशस्वी झाला. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा 1 दिवस बाकी उरला होता. ज्या सभासदांना मतदानाचा हक्क मिळवून दिला ते सभासद बहुसंख्येनं आले. वाजत गाजत मिरवणुकीनं शेवंतीताई आणि पॅनलच्या सगळ्या उमेदवारांचे अर्ज सादर केले गेले. दीपचंदभाई आणि शेखर शेठची हवाच निघून गेली. एका रात्रीत या बाईंनी कमाल केली आणि शेकडो सभासदांना आपलंसं केलं. गड्या, आपलं तर आता धाबच दानलं, शेखर शेठचा चमचा कृष्णा बोबडे म्हणाला. अरे हळ, आत्ता करा, राजकारणात रंग येणार आहे. कृष्णा, डोक्यानं करायचं असतं राजकारण. असे हे झुंडशाहीने आले म्हणून त्यांना मतदान करतील असं नाही काय. त्यांच्या पॅनलमध्ये फोटो पाडायची, त्याचं पूर्ण पॅनल होऊच द्यायचं नाही, पुरती फजिती करून टाकायची. त्यांची प्रमुख कोण आहे तर ती स्टँडवर विक्रेत्याचं काम करणारी ती बाई. तिला कसली आली किंमत, त्या सगळ्याचं डिपॉझिट जप्त करू आपण. दीपचंद शेठ आपले मनसुबे रचत होता. इकडे भभूतमल शेठच्या गोटात आनंदी वातावरण होतं. 800-900 सभासदांनी आपल्यावर दीपचंदभाई आणि शेखर शेठ यांनी अन्याय केला होता, पण शेवंतीताईने आपल्याला न्याय मिळवून दिला म्हणून या पॅनलला उघडपणे पाठिंबा देऊन टाकला. दीपचंदचा खास माणूस अनंतरावांकडे रात्री गेला आणि दीपचंदभाईचा खास निरोप आणलाय असं म्हणत हात दाबत म्हणाला, अनंतराव दळवे साहेब, तुम्ही तुमचं पॅनल सोडा, आमच्या पॅनलमध्ये या. तुम्हाला बँकेचं व्हाईस चेअरमन करतो असं दीपचंदभाई म्हणत आहेत. शिवाय आमच्या पार्टीत आला तर तुम्हाला विलेक्शन निधी 5 लाख रुपये देऊ असा शब्द त्यांनी माझ्याकडे दिला आहे. तुमचा होकार असेल तर सांगा, एका पायावर जातो दीपचंदभाईला तुमचा निरोप कळवतो. असं म्हणत दात विचकत हसायला लागला. त्यावर विचार करून 1-2 दिवसात सांगतो म्हणत अनंतराव दळवेंनी त्याला वाटेल लावून टाकलं. इकडे इंदुलकराकडे स्वतः शेखर शेठ गेले. त्यांनाही तशीच गळ घातली. हे बघा, बँकेचं व्हाईस चेअरमन पद आणि निवडणूक खर्चाला अनामत रक्कम 5 लाख रुपये. हां,
अहो नाही तर तुमच्या पॅनलमध्ये काय दम आहे का? शेवटी विजयाचा हार कोणाच्या गळ्यात पडणार ध्यानात घ्या ना आणि लवकर निर्णय घ्या. शेखर शेठ असं म्हणताच इंदुलकरांच्या तोंडाला पाणी सुटलं. व्हाईस चेअरमनची खुर्ची खुणवायला लागली. 5 लाख रुपये डोळ्यांसमोर दिसायला लागले. इंदुलकर साहेब काय करावं काय करू नये असा विचार करत त्यांच्या मनाची चलबिचल सुरू झाली. एकीकडे देवाचा गुलाल उचलला आहे आणि दुसरीकडे व्हाईस चेअरमनपद आणि 5 लाख रुपये डोळ्यासमोर दिसत आहेत. शेवंतीची माणसं घडणाऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होती. इंदुलकर आणि दळवे सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आहेत. फूट पाडण्याच्या तयारीत दीपचंद आणि शेखर शेठ कामाला लागलेत. काहीतरी तोडगा काढा. उद्याच्या उद्या आपल्या उमेदवारांना बोलवून घ्या. खरं खोटं आजमावून बघा शेवंतीताई. असं म्हणत भीमादादानं टांग मारली. भभूतमल शेठला सगळे हकीकत सांगितली. भीमानं शेवंतीताईसाठी आपली माणसं जागरूक ठेवली होती. सगळी बित्तम बाती मिळवत होती. मिळालेली खबरबात खरी आहे का खोटी आहे हे जाणून घ्या असं तो कायम सांगत होता. दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांची फार्म हाऊसवर मीटिंग बोलावली. इंदुलकर आणि अनंतराव थोडे लेटच आले. थोड्याच वेळा चर्चेला सुरुवात झाली. सभासदांना न्याय मिळवून दिला तेव्हाच आपण अर्धी लढाई जिंकली आहे. ते सगळे सभासद एक दिलानं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. दुसरी लढाई जिंकण्याआधी काही जणांनी आपल्या तलवारी मॅन करायची तयारी चालवली आहे. पण लक्षात ठेवा, आपला उमेदवारी अर्ज भरला म्हणजे फायनल झाला असं नाही. पार्टीशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना पॅनलमध्ये उमेदवारी दिली जाईल. जरा जरी संशयास्पद दिसलं तरी डमी उमेदवाराला संधी देऊन काही मंडळी आमिष दाखवतील, प्रलोभन दाखवतील. राजकारणाचा भाग आहे तो. सत्तेच्या सिंहासनाचं एकच गाजर 10 जणांना दाखवलं जातं. पण हाचं सत्ता लोलुपतेचं गाजर कोणीही कधीही सोडत नाही. बोला बोला बोला, कोणाकोणाला सत्तेचं गाजर दाखवलं आहे? माझ्याकडे रेकॉर्ड आहे. आता तुम्ही सांगताय का रेकॉर्ड वाजवू? असं म्हणताच इंदुलकर उठले आणि म्हणाले, माझ्याकडे तशी गळ घातली गेली आहे. व्हाईस चेअरमन पद देतो म्हणालेत. अहो, व्हाईस चेअरमन पदाची मलासुद्धा ऑफर आली आहे बरं का. अनंतराव दळवेसुद्धा म्हणाले. तुम्हा दोघांना व्हाईस चेअरमन पद देऊन शेखर शेठ काय तुम्हा दोघांना वारात घाला बसणार आहे का? ही सगळी बनवाबनवी आहे. आणि तुम्हाला व्हाईस चेअरमन करायला अगोदर त्यांच्या पॅनलमध्ये तर त्यांना घेतलं पाहिजे. त्यांच्यातच उमेदवारीवरनं मारामारी चालू आहे. त्यांनी बघितलं खडा टाकून की हे 2 मासे आपल्या गळ्याला लागत आहेत का. तुमचे मासे त्यांच्या गळाला लागणार हे त्यांच्या आधीच लक्षात आलं होतं. नाही, ते खूप प्रयत्न करतील हो, पण आम्ही बरं त्यांच्या गळ्याला लागू? आम्ही काय एवढे दूधखोळे येतोय? हे बघा, पार्टी म्हणजे पार्टी. पार्टीच्या शब्दाबाहेर आम्ही काही जाणार नाही. हां, पण इलेक्शननंतर आमचा विचार व्हावा. सन्मानाचं पद सन्मानपूर्वक मिळालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत आहे? आम्ही नाही का? हे बघा, आपलं सुरुवातीला ठरलं आहे. इलेक्शनच्या बाबतीत निर्णय घ्यायचे सर्वाधिकार आपण सगळ्यांनी मिळून भभूतमल शेठला दिलेत. त्यांचा प्रत्येक निर्णय याबाबत अंतिम असेल अशी आपण सगळ्यांनी ज्योतिबाचा गुलाल उचलून शपथ घेतली आहे. तुम्ही इतरांना फसवू शकाल, देवाला फसवू शकणार नाही, कारण आपली प्रत्येक कृती देव उघड्या डोळ्यांनी बघत असतो. अनंतराव, आपल्यावर सभासदांचं बारीक लक्ष आहे बरं का. त्यामुळे कोणी चुकीचं पाऊल उचलू नये असं मला तरी वाटतं आहे. विरोधक वेगवेगळी चाल खेळून बघतील, पण आपण सावध राहायला पाहिजे. विरोधक असं का करतायत? कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. त्यांचा पराभव त्यांना दिसतोय म्हणून फोडाफोडीच्या खटपटी लटपटी चालू केलेत त्यांनी. हे बघा, अर्बन बँक आपली आहे. गुलाल उधळायला सज्ज राहा एवढंच मी सांगतो. यानंतर शेवंतीताईंनी त्याच प्रकारचं भाषण केलं. ती प्रत्येकात आत्मविश्वास निर्माण करत होती. प्रत्येकात निवडणुकीचा जोश निर्माण करत होती. बंधूंनो, हे बघा, मी तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे अनुभवलेत. दीपचंद शेठ आणि शेखर शेठ यांचे दाखवायचे दात वेगळेत आणि खायचे दात वेगळे. सर्वच स्तरात अनिष्ट प्रथा निर्माण होती आहे. भ्रष्टाचार हा अर्थकारणाला लागलेला भिरूड आहे, भिरूड. त्या भिरूडापासून सुटका करण्यासाठी मी तुम्हाला एकत्र केले. यामध्ये माझा कसलाही स्वार्थ नाही. बरोबर आहे. शेवंतीताईचा जसा यात स्वार्थ नाही तसा माझाही नाही, कारण मी तर उमेदवारच नाही. भभूतमल शेठ बोलायला लागले.
मी कुठला उमेदवार नाही, मी कुठला पदाधिकारी नाही, पण तुम्हा सगळ्यांची एकजूट करून अनिष्ट प्रवृत्तींच्या लोकांविरुद्ध लढण्याचं बळ निर्माण व्हावं, तुमच्यात ऐक्य निर्माण व्हावं म्हणून मी प्रयत्न करतो आहे. एकमुखी नेतृत्व शेवंतीकडे द्यायचं आणि तिच्या नेतृत्वाखाली आपलं पूर्ण पॅनल 100% निवडून आणायचं असा मी निर्धार केला आहे. मला वाटतं माझ्या म्हणण्याला पूर्णपणे तुम्हा सगळ्यांची मनापासून साथ असेल आणि ते मी गृहीत धरू नये. माझा तुम्हा सगळ्यांवर विश्वास आहे. फोडाफोडीला बळी पडू नका एवढीच विनंती करतो आहे. भभूतमल शेठचं बोलणं प्रत्येकजण भारावल्यासारखं ऐकत होता. ते भाषण ऐकून उमेदवार मंडळी चाट पडली. निरपेक्ष भावनेनं पार्टी उभा करणारा, पद किंवा सत्तेची लालसा न बाळगता सामान्य माणसामध्ये उद्याच्या आशा पल्लवित करण्याच्या उदात्त हेतूनं पाऊल टाकणारे भभूतमल शेठ हे सगळं स्वार्थासाठी करत नाही आहेत, तर भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी मनापासनं करतायत. 80 वर्ष वय उलटलं आहे तरी तेवढा जोश आणि उत्साह दाखवत सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे भभूतमल शेठ यांचं व्यक्तिमत्व सगळ्यांना आदरणीयच होतं. तुंगारपूर अर्बन बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुमाकूळ चालू होता. पोस्टरबाजी, बॅनरबाजी, भित्तीपत्रकं जागोजागी झळकत होती. सभासदांना आश्वासनांची खैरात केली जात होती. तुंगारपुरात आरोप प्रत्यारोप याचा नुसता गदारोळ उडाला होता. कॉर्नर सभा, जाहीर सभा होत होत्या. सभेतून सत्ताधारी मंडळी शेवंतीच्या नेतृत्वावर शंका व्यक्त करत होती. शेवंतीबाईला बँकेचा अनुभव नाही, एवढा मोठा कारभार आणि आर्थिक उलाढाल असलेल्या बँकेचा डोलारा ती कशी सांभाळणार, शेवंती कळसूत्री बाहुली आहे, तिचा बोलवता धनी वेगळाच आहे, एक तर तिचं अल्प शिक्षण झालं आहे, कोट्यावधीच्या बँक व्यवहारातलं तिला काय कळणार आहे, एस.टी. स्टँडवर लेमन गोळ्या विकणारी एक टपोरी बाई, तिच्या हातात तुम्ही बँकेची सूत्र देणार का. माझा मतदार बंधू भगिनींना सवाल आहे, ज्या बाईला स्वतःचा संसार नाही थाटता आला ती बाई 5,000 सभासदांची बँक कशी काय चालवणार आहे. तेव्हा सभासद बंधूंनो विचार करा आणि आपल्या सहकार पॅनलला प्रचंड बहुमतानं निवडून द्या. शेखर शेठ घसा फोडून दणक्यात भाषण करत होते. समोर बसलेली भाडोत्री माणसं वाजव म्हणलं की टाळ्या वाजवत होती. गांधी चौकात शेवंतीच्या नेतृत्वाखालीच्या विकास पॅनलची प्रचार सभा सुरू होती. सुरुवातीला सभेला गर्दी कमी होती, पण सभा सुरू झाल्यानंतर सभासद मंडळी हळूहळू सभासद स्थानी येऊन बसायला लागली. सुरुवातीला सभासद मतदारांवर प्रचंड दबाव होता. गुंडांपुंडांकडनं दहशत दाखवून विरोधकांच्या सभेचा फज्जा कसा उडेल याचं कारस्थान काही मंडळी रचत होती, पण वातावरण आता ढवळून निघालं होतं. शेवंतीताईच्या सभेला वाढता प्रतिसाद बघून लोक अवाक व्हायला लागले होते. गेली 15-20 वर्ष सत्तेत असणारी मंडळी धाकदपटशेच्या जोरावर निवडणुका जिंकत होती, पण तेव्हा विरोधकांचं नेतृत्व करणारा कुठलाही प्रबळ नेता नव्हता. पण भभूतमल शेठच्या विचारानं एकत्र आलेली मंडळी शेवंतीताईच्या नेतृत्वाखाली विकास पॅनल हे सहकार पॅनलचा धुव्वा उडवणार असं लोकांना वाटायला लागलं होतं. प्रत्येकजण हिरिरीनं कामाला लागला होता. सभेत शेवंतीताई भाषणाला उठून उभी राहताच एकच घोषणा चालू झाली, शेवंतीताई तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है. अरे आवाज कुणाचा? शेवंतीताईचा. शेवंतीनं हात उंचावला, सभासदांना शांत केलं. हे बघा, दोन्ही हात जोडून सभासद बंधू भगिनींना मी विनंती करते असं म्हणताच सगळीकडे शांतता पसरली. हे बघा, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. निवडणूक तुमच्या सगळ्याची. मी बाई आहे हे जग जाहीर आहे, पण सत्ताधारी पॅनलमधले अतिरथी महारथी एकमेकाच्या भानगडी कुलंगडी, त्यांचे भ्रष्टाचार, त्यांचे गैरव्यवहार हे सगळं बाहेर काढण्याकरता मी पदर खोचलेला आहे. मी बाई असली तरी तुमची ताई आहे. या ताईच्या बांगड्यांचा आहेर सत्ताधाऱ्यांना द्यायचा आहे आणि हे धाडस फक्त सभासद करू शकतात. बंधूंनो, ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही आहे. अरे तुम्ही कसली दडपशाही करता? मनात आणलं ना तर त्यांना खलबत्त्यात घालून चटणीसारखं कुटून काढेल मी. उद्याच्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवायचा आहे. अर्बन बँक ही सर्वसामान्य सभासदाची बँक आहे. मी तुम्हाला वचन देते, बँकेत प्रत्येक सभासदाला कर्मचाऱ्याला सन्मानाची वागणूक मिळेल. बँकेत कर्ज प्रकरणात कुणाची अडवणूक केली जाणार नाही. कर्ज देण्यासाठी कुणी लाच घेणार नाही. सरळ व्यवहार, सरळ कारभार हे माझं सूत्र. बंधूंनो, तुमच्या पाठबळावर झुंडशाहीला, गुंडगिरीला जीवात जीव असेपर्यंत मी टक्कर देणार.
तुंगारपूर अर्बन बँक बँकिंग क्षेत्रात आघाडीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करणार. सभासदांना ठेवींवर 12% लाभांश देणार. आजपर्यंत या विरोधी मंडळींनी तुम्हाला काय दिलं? हे बघा, विजय 100% आपला आहे. अर्बन बँक ना दीपचंद शेठची ना शेखर शेठची, ती आहे आम्हा सभासदांची. बँकेची निवडणूक माझ्या नाही तर तुमच्या सगळ्याच्या प्रतिष्ठेची आहे. तुमच्या ताईला मतदान रूपी भरभरून दान द्या तुम्ही. शेवंतीताईचं भावनेला हात घालत हृदयाला भेटणारं सुमधूर आणि खणखणीत भाषण ऐकून प्रत्येकजण भारावून जात होता. प्रत्येक सभेत भभूतमल शेठ मोजकं बोलायचे, पण सभासदांचं लक्ष वेधून घ्यायचे. सभासद बंधू भगिनींनो, मी उमेदवार नाही आहे, पण गेली अनेक वर्ष सत्ताधारी मंडळींनी बँकेत जो गोंधळ करून ठेवला आहे त्याला जर चाप लावायचा असेल तर निस्पृह, निरपेक्ष, निस्वार्थ संचालक मंडळाची गरज आहे. अशा निस्वार्थ लोकांना एकत्र करून विकास पॅनल उभं केलं आहे. खरंच बदल करायची ताकद तुमच्या मनात आहे. तो बदल व्हावा, तुम्ही तो करा. निष्कलंक चारित्र्य असणाऱ्या ध्येयवेड्या शेवंतीताईला मताचं दान द्या. तिला एक अनोखी भेट द्या. शेवंतीताई तुमच्या हाकेला ओ देऊन धावत येणारी आहे. आपण सगळ्यांनी आपलं पवित्र मत देऊन विकास पॅनलला दणदणीत विजयी करावं, एवढीच मी विनंती करतोय. सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या मार्गाने आमाप संपत्ती जमवली आहे. ते पैशाचं आमिष तुम्हाला दाखवतील, नातीगोती सांगत येतील, पण तुम्ही त्यांच्या भूलथापांना फसू नका. एकच संधी, विकासाची नांदी, असं म्हणत भभूतमल शेठ सगळ्यांना धन्यवाद द्यायचे. दीपचंद आणि शेखर शेठ राजकारणात मुरलेले होते, पण या घडीला त्यांचे सगळे पत्ते उलटे पडत होते. शेवंतीच्या सभेला एवढी गर्दी होतीच कशी? कृष्णा बोबडेनं शंका व्यक्त केली. अरे गाड्या, गर्दी कुठली? बाईचा हावभाव बघाय माणसं जमतात. पडद्यामागचा सूत्रधार भभूतमल शेठ आहे. आता म्हातारपणात त्याला निवडणुकीचा चळ भरला आहे आणि त्या शेवंतीने पायात चाळ बांधला आहे. मुलकाची बाजिंदी बाई आहे. सगळ्या स्टँडवरनं चक्रा मारत नकरा करते. अशा नखरेबाज आणि गिर्रेबाज बाईला बघायला लोक जमणार ना, गर्दी करणारच ना. आपण लोक मात्र मत आपल्यालाच येणार बरं का. रमेश आगाऊने आगाऊपणे बोलला. निवडणूक जिंकायचा नामे उपाय सांगू का? कान हिकडं करा, ऐका. मतदारांना मताला 500ची नोट घे आणि मत दे असं म्हणायचं. त्याच्याशिवाय देशी नाही तर विदेशीची बाल्टी द्यायची. संध्याकाळी 8 नंतर घरपोच करायचं. मग बघ असा मताचा पाऊस पडतोय. तुम्हाला सांगतो शेठ, अशा कामात मी आणि आपला कृष्णालय वाकबगार आहे. नाही बघा, उमेदवारांना पैसे वाटून चालणार नाही. पोलिसांनी पकडलं तर उमेदवार अडचणीत येतील. अरे मग आपण कार्यकर्ते कशासाठी आहे? कार्यकर्ते काय का नुसते टाळ्या वाजवायला आणि मिसळपाव खायला आहे का? असली जोखमीची कामं आपल्यासारख्या विश्वासू माणसांनी हस्ते परहस्ते करायची असतात. या कानाचं त्या कानाला होऊ द्यायचं नाही. मतदाराच्या नावाची यादी काढायची, समजा घरपोच करून टाकायचं. रमेश आगवणेचं, कृष्णा बोबडेचं म्हणणं दीपचंद आणि शेखर शेठनी मान्य केलं. निवडणुकीच्या आदल्या रात्री कृष्णा बोबडे, रमेश आगवणे यांनी मतदारांची यादी आणि 500 रुपयाच्या नोटाचं बंडल घेतलं. निम्मा अर्धा मलिदा आपल्या घरी काढून ठेवला आणि रात्रीच्या अंधारात सभासदांना गाठून 500ची नोट, दारूची बाटली द्यायचा सपाटा लावला. शेवंतीताईच्या कार्यकर्त्यांनी पाळत ठेवलेलीच होती. ताबडतोब पोलीस स्टेशनात तक्रार दिली गेली. रात्री अपरात्री मतदारांना प्रलोभनं दाखवत पैशाचं आणि दारूचं वाटप खुलेआमपणे चालू आहे हे पोलीस स्टेशनात जाऊन सांगितलं. मतदारांना पैसे वाटताना रमेश आगवणे, कृष्णा बोबडे रंगे हात पकडले गेले. त्यांच्याजवळची रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त करून टाकल्या. कृष्णा बोबडे आणि रमेश आगवणेला पैसे वाटप करताना अटक झाली ही बातमी तुंगारपुरात वाऱ्यासारखी पसरली. दुसऱ्या दिवशी बोंबाबोंब दैनिकात ठळक बातमी आली. कृष्णा बोबडे, रमेश आगवणेला अटक का झाली आणि जप्त केलेला एवढा पैसा कोणाचा? दीपचंद आणि शेखर शेठचं बिंगच बाहेर पडलं. कृष्णा बोबडे आणि रमेश आगवणेनं पोलिसी हिसका बघितला, कबुली जबाब देऊन टाकला की आम्ही दोघं सहकार पॅनलचे कार्यकर्ते आहोत. दीपचंद आणि शेखर शेठनी ही रक्कम वाटायला दिली होती. खोटं बोलावं तर अंगलट येतं आहे आणि खरं सांगावं तर दीपचंद आणि शेखर शेठचं भांडं फुटतं आहे आणि नाहीच सांगावं तर पोलीस तोडावत आहेत. पोलिसांनी उलटसुलट प्रश्न विचारून भांडावून सोडलं होतं.
जे व्हायचं ते झालं. सहकार पॅनलचं पितळ उघडं पडलं. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. मतदार जागरूक झाला आणि आपलं भरभरून मतदान शेवंतीताईच्या विकास पॅनलला त्याने दिलं. सहकार पॅनलचे लोक तरीही टिमकी मिरवत होते. सहकारच पॅनल दणदणीत मतांनी विजयी होणार, शेवंतीची हवा जाणार म्हणून रात्री उशिरापर्यंत कोणाचं मतदान कोणाला झालं असेल याचा तपशीलवार अंदाज घेत ते सगळे आकड्यांची मेळ घालत बसले होते. अपेक्षित आकडेवारीचा मेळ लावत होते. गुलाल आपलाच म्हणून दारू रिचवत होते. दीपचंद शेठ आणि शेखर शेठची धाकधूक वाढली होती. उद्या मतमोजणीला कोणी कोणी प्रतिनिधी म्हणून हजर राहायचं याचं नियोजन ते करायला लागले होते. मतदान संपल्यानंतर शेवंतीताईंनी सभासदांचे, मतदारांचे, कार्यकर्त्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानले. निवडणूक घोषित झाल्यापासून जो काही घटनाक्रम घडत गेला ते बघता प्रत्येक गोष्ट आपल्या हिताची झाली आहे. लोकभावनेचं, लोकमताचं रूपांतर उद्या विजयात होईल आणि हा विजय आमचा नाही तर तुम्हा सगळ्यांचा आहे. आता फक्त 24 तास बाकी आहेत. 24 तासांनंतर गुलाल आपलाच आहे. उद्या बहुसंख्येनं मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहावं अशी विनंती शेवंतीताईनं केली. तेव्हा मतदार, कार्यकर्ते आपापल्या घरी गेले. मतमोजणीच्या दिवशी दोन्ही पार्टीच्या लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली मतमोजणी गंभीर वातावरणात पण शांतपणे धीम्या गतीनं चालू होती. अनुसूचित जाती, महिला राखीव तसंच जनरल उमेदवारांच्यात अटीतटीची लढत होती. कधी सहकार पॅनलचं पारडं जड तर कधी विकास पॅनलचं पारडं जड होत होतं. मतमोजणीचं चित्र स्पष्ट होत नव्हतं. कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली गेली. वरच्यावर दोन्ही गटात ताणतणाव वाढतच चालला होता. 6व्या फेरीपासून मतमोजणीत विकास पॅनलचं पारडं जड व्हायला लागलं. शेवंतीताईच्या पॅनलला आघाडी मिळत होती तसतसं सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी तोंड लपवत पळ काढायला सुरुवात केला. शेवंतीताईचे कार्यकर्ते हुर्रे म्हणत ढोल ताशावर नाचायला लागले. एवढ्यात पुन्हा स्पीकरवरनं घोषणा झाली, सहकार पॅनलला 150 मतांची आघाडी मिळाली आहे आणि अजून 2 फेऱ्या मतमोजणी शिल्लक आहे. ती घोषणा ऐकून पळ काढलेले सहकार पॅनलचे लोक परत फिरले. नाचणारे कार्यकर्ते इरमले. पळ काढणारे कार्यकर्ते आनंदानं नाचायला लागले. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती. मनावरचा ताण वाढत होता. काही कार्यकर्ते दारूच्या नशेत झुलत होते. निवडून येईल ती पार्टी आपली असं म्हणत होते. असतात काही मंडळी अशी बांधावर. जिकडे सरशी होईल तिकडे टुंडीशी उडी मारतात. जिकडं गुलाल खोबरं तिकडं चांग भलं म्हणतात. शेवटी सर्व फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून हाती आलेल्या निकालानुसार विकास पॅनल विजयी घोषित करण्यात आलेला आहे. विकास पॅनलचे सगळे उमेदवार विजयी झाल्याचं घोषित झालं. पुन्हा जल्लोष झाला. ढोल ताशा धूमधडाक्यात वाजायला लागले. गुलालाची मुक्त हस्ते उधळण व्हायला लागली. भीमादादानं एकच पुकारा केला, अरे आवाज कुणाचा? शेवंतीताईचा. बांगड्यांचा आहेर कुणा कुणाला? दीपचंद आणि शेखर शेठला. अरे असं कसं झालं, असं कसं झालं? सहकार पॅनल झोपलं र झोपलं. विकास पॅनलचा विजय असो, शेवंतीताईचा विजय असो, भभूतमल शेठचा विजय असो. दारुगोळ्याच्या आतषबाजीत गुलालानं माखलेल्या अवस्थेत शेवंतीताई, भभूतमल शेठ आणि इतर विजयी उमेदवारांची उघड्या जीपमधनं